शिक्षक तुमच्या घरी या उपक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण मागच्या भागात बघितलं नॅचरल रिसोर्सेस अर्थात नैसर्गिक साधन संपत्तीमधला पहिला भाग एअर हवा. आजच्या भागात आपण बघणार आहोत पाणी. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया. Water, a precious resource. Water is one of the main reasons for the presence of life on earth. It is one of the most essential constituent of life. पाणी पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाचे एक प्रमुख कारण आहे आणि हे जीवनातील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. वॉटर रिन्युएबल नॅचरल रिसोर्स. पाणी नूतनीकरणयोग्य नैसर्गिक स्रोत आहे. ड्यू टू रॅपिड नॅचरल सायकल्स, नॅचरल रिसोर्सेस सच ॲज वॉटर अँड एअर आर कॉन्स्टंटली गेट रिन्यूड, सो कॉल्ड रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस. द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, क्लाउड फॉर्मेशन अँड प्रेसिपिटेशन ॲज अ रेन अँड स्नो रिचार्जेस फ्रेश वॉटर ऑन अर्थ. ओके, म्हणजेच काय तर सतत जलद पद्धतीने घडून येणाऱ्या नैसर्गिक चक्रांमुळे पाणी आणि हवा यांसारख्या नैसर्गिक स्रोतांचे सतत नूतनीकरण होत असतं. म्हणूनच त्यांना अक्षय नैसर्गिक साधन संसाधने असे म्हणतात. पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्याच्यापासून ढग तयार होणे, पाऊस किंवा हिमवर्षाव आणि वर्षाव यामुळे पृथ्वीवर गोड्या पाण्याची उपलब्धता सतत होत असते. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन अर्थ. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण कसे आहे तर अर्थ इज हॅव्हिंग 71% ऑफ वॉटर कव्हर. ओके, म्हणजे पृथ्वीवर साधारणतः 71% हे पाण्याचं आवरण आहे. बट ऑल वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज इट इज. म्हणजे काय तर सजीवांना हे पाणी आहे त्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकत नाही. ओके, द टोटल ऑफ 97% ऑफ द अर्थ्स वॉटर इज इन ओशन्स. म्हणजे काय तर 97% पाणी हे महासागर किंवा समुद्रांमध्ये उपलब्ध आहे. अँड ओनली 3% ऑफ द अर्थ्स वॉटर इज फ्रेश. म्हणजे गोड्या पाण्याचे स्रोत हे आपल्याला फक्त 3% उपलब्ध आहेत. आउट ऑफ विच मोस्ट इज इन द फॉर्म ऑफ आईस कॅप्स, ग्लेसियर्स अँड अंडरग्राउंड. म्हणजेच आपल्याला जे काही 3% पाणी उपलब्ध आहे त्यापैकी बहुतेक हे बर्फाच्छादित आहे, हिमनदी किंवा भूमिगत पाणी जे म्हणतात किंवा भूजल म्हणतात त्या स्वरूपात आहे. याचाच अर्थ द फ्रेश वॉटर कॅन बी ऑप्टेन फ्रॉम अंडरग्राउंड रिव्हर्स अँड लेक्स. म्हणजेच आपल्याला हे जे फ्रेश वॉटर जे आहे, ताजं पाणी जे आहे ते भूगर्भातून, नद्या किंवा तलावांमधून फक्त मिळू शकते. इव्हन देन जस्ट 1% ऑफ आवर फ्रेश वॉटर इज इझिली ॲक्सेसिबल टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि एवढं सगळं असून सुद्धा त्यापैकी केवळ 1% पाणी हे सजीवांना वापरासाठी उपलब्ध आहे. आणि म्हणूनच पाण्याचा वापर आपल्याला अत्यंत काटेकोरपणे करणं आवश्यक आहे. पाण्याच्या विविध अवस्था किंवा वॉटर प्रेझेंट इन डिफरंट फॉर्म्स ऑन अर्थ. सो सॉलिड स्टेट, घन स्वरूपात कुठले आहे तर वॉटर एक्झिस्ट इन द सॉलिड फॉर्म ॲज आईस अँड स्नो ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर बर्फाच्या स्वरूपात घनरूपात पाण्याचं अस्तित्व आहे. लिक्विड स्टेट इन रिव्हर्स, लेक्स, ओशन्स अँड अंडर द ग्राउंड वॉटर इज प्रेझेंट इन लिक्विड फॉर्म. द्रवरूप अवस्थेमध्ये नद्या, नाले, समुद्र, तलाव आणि भूगर्भातील पाणी अशा स्वरूपात ते द्रवरूपात उपलब्ध होतं. गॅशियस स्टेटमध्ये इन द ॲटमॉस्फिअर वॉटर इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ वॉटर व्हेपर्स. म्हणजे वातावरणात पाणी हे बाष्पाच्या स्वरूपात उपलब्ध असते. द वॉटर सायकल, पाण्याचे पुनर्चक्रीकरण. धिस प्रोसेस मेंटेन्स द अमाऊंट ऑफ वॉटर ऑन अर्थ. इट कॅन बी डिवायडेड इंटू 4 फेजेस. ओके, म्हणजे पाण्याचं पुनर्चक्रीकरण जे आहे या प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि हे 4 टप्प्यात विभागलं जातं. फर्स्ट आहे इव्हॅपोरेशन. वेन द वॉटर फ्रॉम द अर्थ सरफेस गेट कन्व्हर्टेड इंटू वॉटर व्हेपर्स ड्यू टू द हीट ऑफ द सन, द प्रोसेस इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. म्हणजे जेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याचे वाफेत रूपांतर होते त्याला म्हणतात बाष्पीभवन. कंडेन्सेशन, द वॉटर व्हेपर रायझेस अप इन द ॲटमॉस्फिअर अँड गेट ॲक्युमुलेटेड अबोव, condenses and form water droplets. Okay,
म्हणजे काय तर पाण्याचे त्याला घनीभवन असं म्हणतात. पाण्याची वाफ वातावरणात हळूहळू वरवर जाते आणि घनरूप त्याला प्राप्त होतं आणि पाण्याचे थेंबात रूपांतर होतं. दीज ड्रॉपलेट्स कलेक्ट टुगेदर अँड हेल्प्स इन क्लाउड फॉर्मेशन. हे सगळे थेंब बारीक 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 थेंब जे आहेत ते सगळे एकत्र गोळा होतात आणि त्याच्यापासून ढग तयार होतात. तिसरी आहे प्रेसिपिटेशन. ॲज द व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपलेट इन्क्रीजेस इन द ॲटमॉस्फिअर इट फॉल्स ऑन द अर्थ ॲज रेनफॉल कॉल्ड ॲज अ प्रेसिपिटेशन. समटाइम्स इट ऑल्सो ऑकर्स ॲज अ स्नोफॉल इन कोल्ड रिजन्स. म्हणजे काय तर पर्जन्यवृष्टी किंवा ज्याला आपण पाऊस म्हणतो तर तो कसा तयार होतो. ते एकदा ढग तयार झाले की वातावरणात घनीकरणाचे प्रमाण वाढत जातं. ओके, हे जे ढग आहेत त्याच्यामध्ये घनीकरणाचं प्रमाण वाढत जातं आणि पृथ्वीवर पावसाच्या स्वरूपात पाणी परत येते, ज्याला आपण वर्षाव किंवा वृष्टी असं म्हणतो. कधी कधी थंड प्रदेशात बर्फवृष्टी होऊन पाणी पुन्हा पृथ्वीवर येत असतं. कलेक्शन ऑफ वॉटर. As the water falls on earth, it flows along the surface and gets collected at different places like lakes, rivers, sea, oceans and under the ground. This process maintains the amount of water on the earth's surface. पाण्याचा संग्रह किंवा पाण्याची साठवणूक कशी केली जाते तर पाणी पृथ्वीवर पडताच ते पृष्ठभागावर वाहते आणि तलाव, नद्या, समुद्र किंवा जमिनीखालील वेगवेगळ्या ठिकाणी ते गोळा होते आणि ही प्रक्रिया पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याचे प्रमाण राखून ठेवते. ग्राउंड वॉटर किंवा ज्याला मराठीमध्ये भूजल असं म्हणतात म्हणजे काय आहे तर वॉटर दॅट फॉल्स ऑन अर्थ सरफेस percolates through the soil and gets accumulated in the cracks and gaps of the rocks present inside the earth. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे पडणारं पाणी आहे ते मातीमधून झिरपत जातं आणि पृथ्वीच्या आत असलेल्या खडकांमध्ये भेगांमध्ये ते जमा होतं. द वॉटर टेबल इज अन अंडरग्राउंड बाउंड्री बिटवीन द सॉइल सरफेस अँड द एरिया where groundwater saturates spaces between sediments and cracks in the rocks. Water present beneath the water table is normally called as a groundwater. This water gets accumulated inside the earth because of different sources. ओके, जे भूमिगत म्हणजे खडकांच्या भेगांमध्ये किंवा जमिनीतून आतमध्ये झिरपलेलं पाणी जे आहे त्या पाण्याच्या पातळीला जलस्तर म्हणतात. या जलस्तराखालील पाण्याला भूजल असं म्हणतात कारण वेगवेगळ्या स्रोतांमुळे हे पाणी पृथ्वीच्या आत जमा होत असतं. Rainwater that falls on the earth slips inside the groundwater in the rivers, lakes and ponds, often slips into the earth and get accumulated as groundwater. पृथ्वीवर पडणारं पावसाचं पाणी जमिनीत झिरपत जातं. तसेच नद्या, तलाव किंवा इतर तळ्यांमधील पाणीसुद्धा बऱ्याच जमिनीत झिरपत जातं आणि भूजल पातळीमध्ये वाढ होते किंवा ते भूजल म्हणून साचतं. Infiltration, the process by which water accumulates into the ground by traveling through the soil pores, it's called infiltration. म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये गाळण प्रक्रिया असं म्हणतो. पाणी नैसर्गिकरित्या गाळलं जातं. ज्या प्रक्रियेमध्ये मातीच्या छिद्रांमधून झिरपून पाणी जमिनीत साचतं त्याला गाळण प्रक्रिया म्हणतात. आणि ॲक्विफर, द अंडरग्राउंड लेअर ऑफ रॉक्स दॅट कंटेन्स वॉटर प्रेझेंट बिटवीन देअर क्रॅक्स अँड एम्प्टी स्पेसेस इज कॉल्ड ॲक्विफर. म्हणजे काय तर खडकांच्या भूमिगत थराला असलेले तडे आणि रिकाम्या जागांमध्ये पाणी साचतं. युजेस ऑफ ग्राउंड वॉटर. या भूजलाचा वापर कशा पद्धतीने केला जातो तर ॲज अ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्यासाठी, इरिगेशन ऑफ क्रॉप्स पिकांच्या सिंचनासाठी, डोमेस्टिक कोर्स म्हणजे घरगुती कामांसाठी, फॉर कमर्शियल पर्पज व्यावसायिक हेतूसाठी केला जातो, फायर फायटिंग म्हणजे अग्निशमन दलामध्ये केला जातो, अँड इंडस्ट्रियल पर्पजेस म्हणजेच वेगवेगळ्या औद्योगिक कारणांसाठी या भूजलाचा वापर केला जातो. थ्रेट्स टू वॉटर टेबल म्हणजे जलस्तराला असलेला धोका कुठला आहे, कशा पद्धतीने पाण्याला धोका प्राप्त होऊ शकतो. तर फर्स्ट आहे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. ड्यू टू इन्क्रीज इन पॉप्युलेशन फ्रेश वॉटर डिमांड ऑल्सो इन्क्रीजेस. ॲज पॉप्युलेशन इन्क्रीजेस इट रिक्वायर्स मोर स्पेस फॉर कन्स्ट्रक्शन अँड अदर पर्पजेस. सो ॲज अ रिझल्ट नॅचरल प्लेसेस गेट डिप्लेटेड. वाढती लोकसंख्या हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा असा धोका आहे कारण लोकसंख्या वाढल्यामुळे ताज्या पाण्याची मागणी सतत वाढत जाते.
लोकसंख्या वाढल्यामुळे बांधकाम आणि इतर कारणांसाठी सुद्धा अधिकाधिक जागेची आवश्यकता असते आणि परिणामी नैसर्गिक ठिकाणे यासाठी वापरली जातात. This lead to decrease in water accumulation in soil as construction does not allow absorption of water. This creates pressure on water table which is available in limited amount. आता ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो की ज्यामुळे सतत वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामं वाढली जातात किंवा सतत जमीन वापरली जाते, यामुळे जमिनीत पाणी झिरपण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे जलस्तरावर दबाव निर्माण होतो. कारण पाणी मुळातच मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची अधिकाधिक मागणी वाढत जाते आणि त्या व्यतिरिक्त पाण्याचं जमिनीत झिरपण्याचं प्रमाण कमी होत जातं. ह्या सगळ्यांचा धोका किंवा ह्या सगळ्यांमुळे जमिनीतल्या पाण्याला, भूजलाला धोका निर्माण होतो. सेकंड आहे इन्क्रीजिंग इंडस्ट्री. विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ इंडस्ट्रीज मोर वॉटर इज यूज फ्रॉम ग्राउंड विच लीड्स टू थ्रेट टू द वॉटर टेबल. वाढते उद्योग, वेगवेगळे उद्योग जसे वाढतात, उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे भूगर्भातून अधिकाधिक पाण्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे जलस्तर धोक्यात येतो. ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. ड्यू टू इन्क्रीज्ड फूड डिमांड फार्मर्स कॅन नॉट रिलाय ऑन अ रेन ओनली. ओके, म्हणजे जसजशी अन्नाची मागणी वाढत जाते त्यामुळे शेतकऱ्याला केवळ पावसावर अवलंबून राहता येत नाही. सो ग्राउंड वॉटर इज यूज फॉर द क्रॉप्स इन्क्रीजिंग यूज ऑफ वॉटर. त्यामुळे भूजल पाण्याचा वापर पिकाच्या वाढत्या मागणीसाठी आवश्यक आहे आणि तो केला जातो. त्यामुळे भूजल पातळीतलं पाणी कमी होत जातं. चौथं कारण आहे डिफॉरेस्टेशन. वी नो दॅट प्लांट्स अँड ट्रीज कीप द सॉइल बाउंडेड टुगेदर अँड अलाउ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इन द सॉइल. कटिंग ऑफ प्लांट्स इन्क्रीजेस सॉइल इरोजन अँड कॉजेस लेस वॉटर ॲब्सॉर्प्शन इन सॉइल. म्हणजे काय तर जंगलतोडीमुळे आपण वेगवेगळी झाडं तोडतो, त्याच्यामुळे झाडांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात आणि जमिनीत पाणी शोषून घेतात, हे आपल्याला माहिती आहे. पण झाडं तोडल्यामुळे जमिनीची धूप होते आणि जमिनीत कमी प्रमाणात पाणी शोषलं जातं. ओके, म्हणजे डिफॉरेस्टेशनने फक्त झाडच कमी होतात असं नव्हे तर भूजल पातळीवरही त्याचा परिणाम होतो. लो रेनफॉल. In places where there is a low or a scanty rainfall, the underground water table is generally low. म्हणजे जिकडे कमी पाऊस आहे त्या ठिकाणी भूगर्भातील जलस्तर सामान्यतः कमीच असतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. पाण्याचे वितरण साधारणतः कसं असतं पृथ्वीवर? ड्यू टू डिफरंट फॅक्टर्स सच ॲज रेनफॉल अँड क्लायमॅटिक कंडिशन्स, द डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर अक्रॉस द अर्थ इज नॉट इव्हन. म्हणजे काय, पाऊस आणि हवामान यासारख्या विविध कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर पाण्याचे वितरण एक समान नाही आहे. सम प्लेसेस हॅव अ हाय अमाऊंट ऑफ वॉटर व्हाईल अदर फेस स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी आहे तर काहींना पाण्याचं दुर्भिक्ष आहे. हेन्स देअर कॅन बी टाइम्स व्हेन वन पार्ट फेसेस फ्लड्स व्हाईल अदर इज सफरिंग फ्रॉम अ ड्रॉट लाईक कंडिशन. आणि त्यामुळेच काही वेळा असे आपल्याला दिसून येतं की एखाद्या भागात पुराचा सामना करावा लागत असतो, तर त्याच वेळेला दुसऱ्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली असते. वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचं व्यवस्थापन. ओके, हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघितलं की फक्त 1% पाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे, त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वॉटर इज एसेन्शियल थिंग फॉर लाईफ, सो मॅनेजमेंट ऑफ वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे, म्हणजे जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकल गव्हर्निंग बॉडीज डिस्ट्रीब्यूट वॉटर इन देअर रेस्पेक्टिव्ह एरियाज, बट इट इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह वॉटर अँड प्रिव्हेंट इट फ्रॉम बिईंग वेस्टेड. स्थानिक प्रशासकीय संस्था ह्या आपापल्या भागातल्या पाण्याचं वाटप करत असतात, ते त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असतात. पण पाणी वाचवणं आणि त्याचा अपव्यय रोखणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. पर्जन्य जलव्यवस्थापन, अर्थातच रेन वॉटर हार्वेस्टिंग. आजकाल आपण बघतो की मोठमोठ्या इमारतींवर किंवा जे मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात तिकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जातं. सो व्हॉट इज दॅट रेन वॉटर हार्वेस्टिंग? द रेन वॉटर दॅट फॉल्स ऑन द अर्थ इज जनरली अलाउड टू फ्लो अवे. म्हणजे पावसाचं जे पाणी पडतं जमिनीवर ते साधारणतः आपण वाहून जाऊ देतो. However, it can be saved and used to recharge the groundwater levels of the earth. पण
ते जतन केलं जाऊ शकतं आणि पृथ्वीच्या भूजल पातळीचे पुनर्भरण करण्यासाठी सुद्धा ते वापरलं जाऊ शकतं. दिस प्रोसेस ऑफ प्रिव्हेंटिंग रेन वॉटर फ्रॉम फ्लोईंग अवे अँड स्टोरिंग इट फॉर डिफरंट पर्पजेस इज कॉल्ड रेन वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजेच पावसाचं पाणी वाहून जाण्यापासून रोखण्याची आणि वेगवेगळ्या उद्देशाने ते साठवून ठेवण्याच्या या प्रक्रियेला पर्जन्य जलव्यवस्थापन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. ड्रीप इरिगेशन. It is a technique used by farmers in which water is allowed to slowly drip into the plants so that their water directly gets into the roots of the plants. ओके, म्हणजे काय होतं तर एक असं तंत्रज्ञान आहे किंवा असं तंत्र आहे ज्यामध्ये शेतकरी रोपांपाशी पाणी हळूहळू थेंबांच्या स्वरूपात झिरपते राहील अशी व्यवस्था करतो. त्यामुळे ते थेट झाडांच्या मुळांपर्यंत जातं. ओके, this reduces evaporation, saves water and allows the nutrients to reach the plants easily. ह्यामुळे काय होतं तर पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं, पाण्याची बचत होते आणि पोषण द्रव्य वनस्पतीपर्यंत सहजपणे पोहोचतात. नॅरो ट्यूब्स आर यूज टू मेक वॉटर रीच द रूट्स ऑफ द प्लांट्स इन ड्रीप इरिगेशन. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये रोपांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी अत्यंत अरुंद अशा नळ्या वापरल्या जातात. हाऊ कॅन वी सेव्ह वॉटर. आपण पाणी कसं वाचवू शकतो. सो कीप द टॅप्स क्लोज व्हाईल ब्रशिंग ऑर वॉशिंग द फेस टू प्रिव्हेंट वॉटर फ्रॉम फ्लोईंग अवे अननेसेसरीली. म्हणजे ब्रश करताना किंवा चेहरा धुत असताना नळ बंद ठेवावा म्हणजे अनावश्यकपणे पाणी वाहून जाणार नाही. यूज वॉटर ओनली व्हेन निडेड. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच पाण्याचा वापर करायचा. फिक्स एनी वॉटर टॅप्स दॅट आर लिकिंग. म्हणजे गळणारे किंवा गळत असलेले पाण्याचे नळ हे ताबडतोब दुरुस्त करा. यूज अ बकेट टू टेक बाथ इन्स्टेड ऑफ टेकिंग शॉवर. म्हणजे आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीमध्ये पाणी घेऊन वापर करा. त्यामुळे आपण पाणी वाचवू शकतो. रिसायकल वॉटर लेफ्ट फ्रॉम वॉशिंग क्लोथ्स फॉर मॉपिंग द फ्लोअर अँड वॉशिंग कार इन्स्टेड ऑफ रनिंग वॉटर. म्हणजे फरशी पुसण्यासाठी किंवा आपली गाडी कार धुण्यासाठी कपडे धुवून उरलेलं पाणी जर वापरलं तर त्याच्यामुळे पाण्याचा पुनर्वापर केला जातो. वॉटरिंग प्लांट्स इन द मॉर्निंग ऑर इव्हिनिंग टाइम्स प्रिव्हेंट्स वॉटर लॉस बाय इव्हॅपोरेशन. म्हणजे सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी झाडांना पाणी दिल्याने पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग अत्यंत कमी होतो. डू नॉट वेस्ट फूड ॲज इट टेक्स अ लॉट ऑफ वॉटर टू इरिगेट द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. अन्नसुद्धा वाया घालवू नका कारण फळं आणि भाज्यांच्या सिंचनासाठी भरपूर पाणी लागतं. त्यामुळे तुम्ही जेवढं अन्न फुकट घालवाल तेवढंच पाणीही फुकट जातं. डू नॉट थ्रो अवे वॉटर अननेसेसरीली. अनावश्यकपणे पाणी उगाचच फेकून देऊ नका. आपल्याला बऱ्याचदा सवय असते की बादली भरली अर्धवट भरलेली आपण फेकून दिली आणि नवीन पाणी भरलं. त्याच्याऐवजी ते पाणी दुसरीकडे वापरू शकता. यूज वॉटर रिस्पॉन्सिबली. पाणी अत्यंत जबाबदारीने वापरा. या पद्धतीने आपण पाण्याचे वापर किंवा पाण्याची बचत करू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नॅचरल रिसोर्सेसमधला आजचा भाग होता वॉटर. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू. धन्यवाद.